मध्ये मेटलर्जी चॅप्टरची रिॲक्टिव्हिटी सिरीज पाहणार आहोत, ज्याच्यामधला पहिला जो मेटल आहे तो आहे आपल्यासाठी पोटॅशियम. तर पाठांतर करायची आहे माझ्यासोबत. सर्वात पहिला मेटल पोटॅशियम करा. पोटॅशियम पोटॅशियम पोटॅशियम. सेकंड जो मेटल आहे तो आहे सोडियम. कोण आहे? सोडियम. तर पहिला कोण होता? पोटॅशियम. सेकंड नंबरला आहे सोडियम. थर्ड नंबरला आहे लिथियम. कोण आहे? लिथियम. कोण आहे? लिथियम. आणि चौथ्या नंबरला कॅल्शियम. पोटॅशियम, सोडियम, त्याच्यानंतर कोण आहे? लिथियम आणि कॅल्शियम. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम या चार मेटलने बनून एक ग्रुप तयार होते. आणि या चारही एलिमेंट जे राहतील ते चारही मेटल्स सर्वच्या सर्व कोणाला करतात? सर्वात आधी वॉटर सोबत रिॲक्ट करतील, ऍसिड सोबत रिॲक्ट करतील, त्याच्यानंतर ऑक्सिजन सोबत सुद्धा रिॲक्ट करतील. या तिघही गोष्टींसोबत हे चार मेटल्स रिॲक्ट करतात, म्हणून यांना फर्स्ट ग्रुप म्हटलं आहे आपण. मग त्याच्यानंतर सेकंड ग्रुप पाठांतर करा. सेकंड ग्रुपमध्ये कोण कोण येतो? तर सर्वात आधी मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम. थर्ड कोण आहे आपल्यासाठी? तर येणार आपल्यासाठी कॅल्शियम. पहिला कोण होता आपल्यासाठी? मॅग्नेशियम. सेकंड कोण आहे? ॲल्युमिनियम. थर्ड कोण आहे? कॅल्शियम. फोर्थ येणार आपल्यासाठी फेरस म्हणजेच की आयरन. फोर्थ कोण आहे? फेरस म्हणजेच की आयरन. पाचव्या नंबरला टीन येते. कोण येते? टीन. आणि सहाव्या नंबरला लीड. कोण येणार? लीड. पुन्हा एक वेळा पाठांतर करा. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, फेरस म्हणजेच की आयरन, त्याच्यानंतर पाचवा टीन, त्याच्यानंतर सहावा लीड. कोण आहे? लीड. असे सहाचे जे हे मेटल्स आहेत ते वॉटर सोबत रिॲक्ट करणार नाही, तर कोणाकोणासोबत करतील? ऍसिड सोबत आणि ऑक्सिजन सोबत. मग त्याच्यानंतर जो थर्ड ग्रुप येते याची रिॲक्टिव्हिटी पुष्कळ कमी आहे. हा फक्त ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करताना दिसते, नाही वॉटर सोबत करताना दिसते, नाही ऍसिड सोबत. तर असे कोणते कोणते मेटल्स आहेत? तर आपल्याकडे पहिला मेटल जो दिसते तो आहे कॉपर. कोण आहे? कॉपर. त्याच्यापेक्षा थोडी कमी रिॲक्टिव्हिटी कोणाची असणार? तर मर्क्युरीची. कोणाची? मर्क्युरीची. त्याच्यानंतर थोडी आणखी कमी रिॲक्टिव्हिटी कोणाची? तर सिल्वरची. पहिला कोण होता? कॉपर, मर्क्युरी आणि सिल्वर. कॉपर, मर्क्युरी आणि सिल्वर. आणि आखरी जो चौथा ग्रुप आहे त्याच्या कोणासोबतच नाही, नाही वॉटर सोबत, नाही ऍसिड सोबत, नाही आपल्या ऑक्सिजन सोबत, कोणाच सोबत रिॲक्ट करत नाही, असा म्हणजे नोबल मेटल गोल्ड. कोण आहे? गोल्ड. आय होप की चारही ग्रुप तुम्हाला पाठांतर झाले असतील. आणि नाही झाले तर तुम्हाला काय करायचे आहे? वारंवार त्यांनाच रिपीट करायचे आहे, जेणेकरून आपले ते चारही मेटल जे आहे जे ग्रुप आहेत ते पाठांतर होते. आणि हायेस्ट रिॲक्टिव्हिटीकडनं आपण लोवेस्ट रिॲक्टिव्हिटीकडे आलेलो आहोत. जर इतका ऐकला असाल तर धन्यवाद. पुन्हा भेटूया, पुन्हा ऐकूया, बोला एक वेळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.